नामदेवराय तेच बोलतात, देह जावो अथवा राहो. देह जावो किंवा राहो याचा अर्थ त्या देहाचा आश्रय त्यांनी केलेलाच नाही. देह नोहे मी हे सरे असं म्हणून देहाचा त्याग करण्याची त्यांची जर तयारी असेल, काय देह घालू करवती खरमरी टाकूया भीतरी अग्नी माझी असं जर तुकाराम महाराज म्हणत असतील तर देह भावाचा आश्रय त्यांनी केला असं आपल्याला म्हणता येणार नाही. बळाचा आश्रय त्यांनी केला नाही. तसंच जीवाचाही आश्रय ते करत नाही. जीवाचा आश्रय करत नाही याचा अर्थ काय, कोणत्याही जीवाकडे ते जाऊन मदत मागत नाहीत. मला एवढी मदत करा, अमुक करा, तमुक करा, नाही नाही. मग जो काही जीव त्यांना वाटतो, जे काही नातेवाईक त्यांना वाटतात, तो सगळा परमात्माच त्यांना वाटतो. ज्ञानोबरांचे विधान आपण पहा. सकळ ही गोत माझे पंढरीशी दान बाप रखुमादेवी वरु विठ्ठलाची आन, बाप रखुमादेवी वरु विठ्ठलाची आन, बाप रखुमादेवी वरु विठ्ठलाची आन. माझे पंढरीशी दान बाप रखुमादेवी वरु विठ्ठलाची आन, सकळी गोत माझे पंढरीची दान बाप रखुमादेवी वरु विठ्ठलाची आन, बाप रखुमादेवी वरु विठ्ठलाची आन. पंढरीचे जाण सगळं गोत. अरे मग आम्हाला त्यांचा आश्रय करण्याचं कारण नाही. भक्तिशास्त्रामध्ये एक वचन एका गोपिकेच्या मुखामध्ये बरं का, माम धवो यदि विहंतु त्यज्यताम, बांधवो यदि त्यजंतु, माम धवो यदि विहंतु हन्यताम, बांधवो यदि त्यजंतु त्यज्यताम. कोणी काही, अरे साधवो यदि हसंतु हस्यताम, काही करा पण मी एक माधव स्वयं उरीकृतो मया. ऐक नाही, गोपिका असं म्हणते माम धवो, धव शब्दाचा अर्थ आहे पती बरं का. याच्यामध्ये दोन गंमत केली आहे, माम धवो आणि माधवो असे दोन्ही पाठ केलेत बरं का. माम धवो यदि विहंतु अन्यताम, माझ्या नवऱ्याला मला मारायचं असेल मारू देत. बांधव यदि त्यजंतु, त्या बांधवांना माझा त्याग करायचा असेल खुशाल करू देत. साधवो यदि हसंतु हास्यताम, साधू लोकांना जर माझ्यावर हसायचं असेल खुशाल हसू देत. पण माधव स्वयं उरीकृतो मया, पण मी एका परमात्म्याला मात्र आपलंसं केलेलं आहे. मला दुसऱ्या कुणाचीही फिकीर नाही. दुसरं कोणी काय माझ्याबद्दल बोलतं याचा विचार मला करायचं कारण नाही. एवढंच नाही, माम धवो यदि याचाच विचार करू नका. माधव यदि विहंतु हन्यताम, जरी देवाला मला खुशाल मारायचं असलं तरी मारू देत, पण मी दुसऱ्याच्या चरणाला जाणार नाही. काय वाटेल ते करू देत. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, पण मी दुसऱ्याच्या चरणाला जाऊन लागणार नाही. माझा बरी घाली गना बरी मी न सोडी चरणा, बरी न सोडी चरणा, बरी मी न सोडी चरणा. माझा बरी घाली गना बरी मी न सोडी चरणा, बरी मी न सोडी चरणा, बरी मी सोडी घण परी मी न सोडी चरण. तुकोबाराय बोलतात, देवा मला काय मारायचं असेल ते मार, पण मी तुझे चरण सोडणार नाही. माम धवो आणि माधवो या दोन्ही अर्थाने विचार करा. देवाने जरी मला मारायचं ठरवलं तरी मी देवाचे चरण सोडणार नाही. याचा अर्थ काय, देव सोडून अन्यांचा विचार करणार नाही. कोण आहेत मग ते कोणी असू देत. बांधव यदि त्यजंतु त्यज्यताम, माझ्या बांधवांना माझा त्याग करायचा आहे. नाही बाबा, आपल्या कुळात राहायला ही लायक नाही असं म्हणून जर माझा त्याग करायचा असेल, बांधवांनी माझा खुशाल त्याग करावा. मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं कारण नाही. गण आणि गोत्र सर्व सताती माझ, गण आणि गोत्र सर्व सताती माझ, मनुष्य येणे सांडी दिनाज, मनुष्यपण येणे सांडे दिला. विनवितो शिंपी नामा, विनवितो शिंपी नामा,
पहा, नामदेवराय म्हणतात गण आणि गोत्रज सर्व हसताती मज, गेले याचे मनुष्यपण येणे सांडियली लाज, विनवितो शिंपीनामा संत चरणीचा रज. याच्यामध्ये नामदेवरायांनी प्रकट केलेली अनन्यता, याच्यामध्ये कोणत्याही जीवाचा आपल्याला आश्रय करायचा नाही, हेच नामदेवरायांनी याच्यामध्ये बोलून दाखवलेलं आहे. परमात्मा सोडला तर अन्य कुणाचाही आश्रय नाही, जडाचा आश्रय नाही, जीवाचा आश्रय नाही. देवाला जरी आपल्याला काही करायचं असेल तरी चालेल, पण देव सोडून दुसऱ्याचा आश्रय करायचा नाही, ही अनन्यता आपल्याला संतांनी बोलून दाखवली. हातीने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या. हातीने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदा. हातीने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या. हातीने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदा, बैसले शेजारी गोविंदा. हाच नेम आता न फिर. व्यभिचार भाव प्रकरणातले तुकोबारायांचे अभंग आपण पहा. अन्य कुणाचाही आश्रय करायला तुकोबाराय तयार नाहीत. हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे, घररिघी झाले पट्ट राणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. हे जे बोलणं आहे हे परमात्म्याबद्दलची अनन्यता सिद्ध करणारं आहे. जीवाचा आश्रय नाही, जडाचा आश्रय नाही. तिसरा आश्रय सांगितला जातो तो कर्माचा आश्रय. कर्माचा आश्रय विचारात घेत असताना दोन पद्धतीच्या कर्माचा विचार आपण करा. एक विचार आहे तो अंतरंग कर्माचा आणि दुसरा विचार आहे तो बहिरंग कर्माचा. बहिरंग कर्माचा आश्रय संत महात्मे परमात्म्या करता म्हणून कधी करत नाही. बहिरंग कर्म कोणतं? यज्ञ, दान वगैरे हे जे सगळं कर्म आहे की नाही, याला सगळ्याला आपल्याला बहिरंग असं म्हणता येतं. हे यज्ञ वगैरे यांचा आश्रय संत महात्मे करत नाहीत. याचा विस्तार आत्ता मला करायचं कारण नाही. गोपिकांच्या अनेक कथा आहेत, त्या कथांमधून आपल्याला हे दिसतं. गोपाळांच्या अनेक कथा आहेत की त्या यज्ञ करणाऱ्यांना सुद्धा परमात्म्याची प्राप्ती झाली नाही, पण यज्ञ न करणाऱ्या त्यांच्या स्त्रियांना मात्र परमात्म्याची प्राप्ती झाली. म्हणजे बहिरंग कर्माचा आश्रय करून सुद्धा परमात्मा प्राप्त होत नाही. नामदेवरायांनी ही कथा फार गोड भाषेमध्ये आपल्याला त्यांच्या अभंगातून सांगितली बरं का. भगवंताला मोठी कथा आहे त्या संबंधामध्ये. काय झालं, एकदा गोपाळ आणि भगवान हे सगळे वृंदावनामध्ये गायी चारायला गेलेले असताना दुपारच्या वेळेला खेळून दमल्यानंतर गोपाळांना भूक लागली. भूक लागल्यानंतर भगवंताला त्यांनी सांगितलं, कान्होबा भूक लागली म्हणल्यावर भगवंतांनी सांगितलं सोडा शिदोऱ्या. मग सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. शिदोऱ्या खाऊन झाल्या, पाणी पिऊन झालं. पुन्हा वेळ होता म्हणून डाव रंगला. पुन्हा डाव रंगला, खेळण्यामध्ये हे सगळे गोपाळ बुडून गेले आणि पुन्हा गोपाळांना खेळून भूक लागली. भूक लागल्यावर पुन्हा गोपाळ म्हणाले, कान्होबा भूक लागली. भगवान म्हणाले सोडा शिदोऱ्या. गोपाळ म्हणाले शिदोऱ्या संपल्या ना तेव्हा, आता पुन्हा कशाच्या शिदोऱ्या? आता संपलं, आमच्याजवळ काही नाही, सगळं खाऊन संपवलं आम्ही. आमची शिदोऱ्या बांधून आणलेली फडकी सुद्धा आम्ही धुवून गड्या करून तिच्यात ठेवली. आता काही शिदोऱ्या राहतात? काही नाही. तुझ्याजवळ काही? भगवान म्हणाले माझ्याजवळही काही नाही. मग काय करायचं? भगवान म्हणाले आता काहीतरी उपाय केला पाहिजे. भूक लागली, खेळणं होत नाही. भगवान म्हणाले चला घरी जाऊ. गोपाळ म्हणाले देवा एवढ्या लवकर गेलो गावेल आणि गाई तरी घरी येत नाही, एवढ्या लवकर गाई घराकडे येणार नाही, मग काय करायचं? भगवान म्हणाले एक काम करून. त्यांनी एका गोपाळाला पकडलं, त्याला सांगितलं जरा झाडावर चढ आणि बघ बरं वरून जवळ कुठे एखादं घर दिसतं का, जाऊ भिक्षा मागू. आपल्याला काय, गोपाळच आपण, भिक्षा मागायला काय हरकत, जाऊ चल चढून बघव. तो गोपाळ भगवंताची आज्ञा झाली, सर 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 वर चढला. झाडावर जाऊन बघितलं, लांबपर्यंत नजर गेली. एका घरातून धूर येताना त्या गोपाळाला दिसला आणि धूर येताना दिसल्याबरोबर त्याला आनंद झाला. आता तो गोपाळ हुशार होता, तो काही सामान्य नव्हता. जरी शाळेत गेला नसला तरी हुशार होता. शाळेत न गेलेले जेवढे हुशार असतात की नाही, हुशार होता. त्याने बघितलं धूर येतोय. आता हुशार होता म्हणजे नैयायिक होता का काय देव जाणे, पण त्याला एक व्याप्ती माहिती होती. यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वन्य. त्याला एक व्याप्ती माहिती होती, जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी आहे. त्यांनी बघितलं बाबा इथून धूर निघतोय म्हणजे इथं अग्नी आहे. त्याला दुसरी एक व्याप्ती माहिती होती, तो नैयायिकांच्या पुढचाच होता थोडा. त्याला अजून एक व्याप्ती माहिती होती, यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वन्नी, ही एक व्याप्ती माहिती होती. यत्र यत्र वन्नी तत्र तत्र नरहा, जिथं जिथं अग्नी आहे तिथं तिथं माणूस आहे. कारण काडी लावायची कला अजून दुसऱ्या प्राण्यांना अवगत झाली नाही. त्याच्यामुळे जिथं जिथं अग्नी आहे तिथं तिथं माणूस आहे.
हे त्याला माहिती होतं. त्याने सांगितलं कान्होबा इथून दूर येतोय, इथं आपल्याला काहीतरी मिळेल. भगवान म्हणाले ये खाली. त्याला बरोबर घेतलं. गेले. जाऊन बघतात तर तिथं घर नव्हतं, ती एक यज्ञशाळा होती. जर भगवंताच्या लक्षात आलं. भगवान बाजूला थांबले आणि गोपाळांना म्हणाले जा बाबा तिथं जा आणि त्यांना सांगा म्हणा इथं भगवान आले आणि भगवंताला भूक लागली, काहीतरी खायला द्या. कृष्ण आलाय, नंदाचा मुलगा आलाय, आमचा मित्र आलाय, काही नाव घ्यायचं नाही, भगवान आलेत हे सांगायचं. आपली कोणती ओळख कुठं दिली पाहिजे याच्याकरता सुद्धा बुद्धी पाहिजे. कोणती ओळख कुठे देऊन चालत नसते. भगवान आलेत असं सांगा. गोपाळ आपलं काय भगवंताची आज्ञा. गेले. जवळ गेल्यानंतर ते बघितलं एक मोठा मंडप आहे, तिथं यज्ञकुंड मोठमोठी केलेली आहेत. यज्ञकुंडाभोवती ब्राह्मण बसलेले आहेत, गाड्या वाढलेल्या, पोटं सुटलेली, भस्माचे पट्टे ओढलेले. ब्राह्मण बाजूला बसलेले, त्यांचं स्वाहा 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 चालू होतं. आता त्या पोरांना काही कळे ना हो, ते जाऊन करायचं काय काही माहिती नाही. नामदेवरांनी गोड वर्णन केलं या प्रसंगाचं बरं का. ती यज्ञकुंड कशी, त्या कशा मांडल्या होत्या, विटावर विट्या कशा रचल्या होत्या, कुठे यज्ञकुंड माहिती आहे पोरांना. विटावर विटा रचल्या आहेत, मध्ये खड्डा केलेला आहे, त्याच्यामध्ये काहीतरी स्वाहा स्वाहा म्हणतात, चांगला भात त्याच्यामध्ये ओतून देतात. काय करावं. ते गोपाळ तसेच तटस्थ उभे राहिले, कुणाला बोलावं काही कळेना. एका ब्राह्मणाचं लक्ष गेलं. त्याला वाटलं हे गोपाळ कुठंतरी काहीतरी करतात, इथं येतात, अन्नाच्या अपेक्षेने आले असतील, इथं यज्ञ चालू आहे, इथं सगळं सोहळ्यात, काही शिवला, कुठं काही झालं, कशाला. तो एकदम अंगावर आला. पोरांनो काय पाहिजे, चला इथून निघा. निघा म्हणल्यानंतर गेली तर त्यांना पोरं कोण म्हणणार. ती पोरं तिथंच. कुठं त्यांनी हाकलून दिलं त्यांना, चला इथं काही मिळणार नाही, कशा करता आला. त्यांनी सांगितलं नाही बाबा इथं भगवान आले आणि भगवंताला भूक लागली, काही खायला असेल तर द्या. त्या ब्राह्मणाने सांगितलं अरे कशाचे भगवान, कोणी उठतं रोज नवा भगवान तयार करतं, कशाचा भगवान रे. भगवान काही नाही, आम्हाला एक भगवान माहिती, यज्ञनारायण भगवान, दुसरा कोणी भगवान आम्ही जाणत नाही. आमचं सगळं होईल, आमचं सगळं जेवण होईल, आमचं शिल्लक राहिलं तर आम्ही तुम्हाला देऊ, तुमच्या भगवंताला देऊ, यायचं कारण नाही, चला निघा इथून. पोरं ऐकायला नाही हो, भगवान आले त्यांना काहीतरी द्या. द्या म्हटल्याबरोबर तो ब्राह्मण असा रागावला. तिथे एक मोठी पळी पडली होती लाकडाची, त्याला स्त्रुवा म्हणतात, स्त्रुवा. ती स्त्रुवा त्यांनी उचलली, अंगावरच गेला मारायला. अंगावर आल्यावर पोरं मात्र घाबरली, तिथून पळाली. कान्होबाने विचारलं खरे मिळालं म्हणे कशाचं देवा, कशाचं अन्न, काही अन्न बिन्न मिळालं नाही, प्राण जायची वेळ, त्यांनी मारलं असतं तर कोणत्या भावात गेला असता आम्हाला. नाही बाबा हे काही खरं नाही देवा. काय झालं म्हणे असं असं झालं. भगवान म्हणाले ठीक आहे, मिळालं नाही ना, चिंता करू नका, आता एक काम करा. काय, पुढच्या दाराने मिळालं नाही ना, मागच्या दारानं जा. भगवंतानी तेव्हा सांगितलेला नियम लोक अजून पाळतात, अजून चालू आहे. पुढच्या दारानं मिळत नसेल, मागच्या दारानं जा. झालं. गोपाळ म्हणाले देवा काय करायचं. अरे मागच्या दाराने जा, तिथं बायका असतील, बायकांना म्हणायचं इथं कान्होबा आला, इथं भगवान आलेत वगैरे काही म्हणायचं नाही, कान्होबा आला असं सांगायचं. गोपाळ म्हणाले देवा मारायचं असेल तुमच्या हाताने मारा ना, दुसऱ्याच्या काठीनं साप मारायचं काही कारण आहे काय, तुमच्या हाताने मारा. म्हणे कशा करता. अरे पुढून गेलं तर तो बाबा अंगावर धावत आला, मागून जाऊन तिथं बायका आहेत, तर बायकाच्या हातात लाटणी आयती तयारच असतात, आणि त्यांना जर राग आला तर मुलं का नवरा काही बघत नाही. त्यांच्यासमोर आम्हाला पाठवता कशाला, कशाला आम्हाला त्यांच्यासमोर पाठवता. नको म्हणे तुम्हाला. भगवान म्हणाले अरे मी सांगतो ना, जा तुम्ही ऐका माझं. गेले गोपाळ. बघितलं बायका मागे स्वयंपाकघर होतं, बायका स्वयंपाक करत होत्या. जवळ जाऊन घाबरत 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 जवळ गेले. दाराशी गेल्याबरोबर एका बाईचं लक्ष गेलं. आता बाई अंतःकरणात स्नेह असतो, तिच्या मातृत्व असतं. तिने का रे बाळांनो का आला, अत्यंत प्रेमानं विचारलं बाईने, का रे बाळांनो कशा करता आलात. त्यांना जरा भीड चेपली, जरा बरं वाटलं. त्या गोपाळांनी सांगितलं काही नाही, इथं कान्होबा आलाय, त्याला भूक लागली. कान्होबा शब्द कानावर पडला त्या बायकांच्या. कान्होबा एवढा शब्द कानावर पडला. कारण काय होतं, गोपिका दूध घालायला जात असत तेव्हा दूध घालता घालता या बायकांना कृष्ण कथा सांगत असत, आणि ती कृष्ण कथा ऐकून ऐकून कान्होबाबद्दल जे प्रेम निर्माण झालं होतं, तो कान्होबा शब्द कानावर पडल्याबरोबर त्या गोपिका म्हणाल्या अरे कुठे कान्होबा कुठे. त्या बायका म्हणाल्या त्या कान्होबा कुठे. म्हणे इथे झाडाखाली थांबले आणि त्यांना भूक लागली. भूक लागली म्हणल्यावर त्या बायका म्हणाल्या अरे मग हे शिजवलंय कुणा करता, त्याच्याकरता तर शिजवलंय, चला 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 म्हणून त्याने भांडीच उचलली. भांडी उचलून त्या निघाल्या. तेवढ्यात एका ब्राह्मणाचं हवीर द्रव्य संपलं म्हणून तो मागे आला. त्याने बघितलं बायका निघून चालल्या, तो त्याला काय करावं हेच कळे ना. तो तसाच धावत गेला यज्ञ मंडपात आणि ब्राह्मणांना म्हणायला लागला अरे काय स्वाहा स्वाहा करत बसलाय, तुमचा स्वाहा झाला, चालल्या ना बायका सोडून.
मग मात्र त्या सगळ्या त्याही ब्राह्मणांना काही कळेना. पुढची कथा मला सांगायचं कारण नाही, मला बोलायचंय काय, यज्ञ यागामध्ये अडकलेल्याला परमात्म्याची प्राप्ती होत नाही. हे बहिरंग कर्म, त्याचा आश्रय करून मिळणार काय, काही उपयोग नाही. म्हणून भागवतामध्ये अनेक संदर्भ आपल्याला असे मिळतात की कोणत्याही साधनाने परमात्मा प्राप्त होत नाही. यज्ञ यागानं परमात्मा प्राप्त होत नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा, तरी त्या नपवती व याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटावं. अरे कसा हा परमात्मा प्राप्त होणार, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, पण परिणाम काय झाला, अधिकची परी दुःखाची आहे. तुकोबाराय बोलतात ना, अनेक साधनांची सांडामांड केली पण पदरात काही पडलं नाही बाबा. हे जसं झालं, बहिरंग कर्माचा आश्रय चालत नाही, अंतरंग कर्माचा आश्रय, योग यागादिकांचा विचार जरी केला तरी सुद्धा त्या कर्माच्या आश्रयाने परमात्मा प्राप्त होत नाही. न स्वाध्याय न तपहा न योग, हे जे शब्द उद्धवाच्या संबंधानं भगवंतांनी एकादश स्कंधामध्ये वापरले, त्या सगळ्याचा विचार आपण केला तर कोणत्याही कर्माच्या आश्रयाने परमात्मा प्राप्त होत नाही. म्हणून संत महात्मे अनन्य राहताना कोणत्याही कर्माचा आश्रय करत नाहीत. कोणत्याही कर्माचा आश्रय नाही, म्हणजे जडाचा आश्रय नाही, जीवाचा आश्रय नाही, कर्मामधल्या अंतरंग बहिरंग कर्माचा आश्रय नाही. मग आश्रय कशाचा, अन्य देवतांचा आश्रय करावा. तर अन्य देवतांचा आश्रय सुद्धा संत महात्मे करत नाही. आपल्याला गीता माहिती आहे, गीता आपल्याला काय बोलते, गीतेने सांगितलेला विचार तोही आपण त्या संबंधामध्ये विचारात घ्या. गीता आपल्याला जे बोलते त्याच्यामध्ये कामस्तैस्ते हृतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता, हे गीता बोलते की नाही. तंतम नियममास्थाय प्रकृत्या नियमास्वय, हे गीता बोलतेच आपल्याला. प्रपद्यन्तेन्य देवता, अन्य देवतांचा आश्रय केला, पदरात काय पडलं, काही पडत नाही. अन्य देवतांचा आश्रय करूनही जर काही मिळत नसेल तर अनन्यता अन्य देवतांच्या आश्रयाला सुद्धा परवानगी देत नाही. मी आपल्याला याची उदाहरणं सांगतो. उपमन्यूचं चरित्र त्याच्याकरता प्रसिद्ध चरित्र म्हणून सांगितलं जातं. उपमन्यूला वाटीभर दुधाकरता तडफड करावी लागली. मातेने सांगितल्यामुळे तो भगवान शंकराची उपासना करण्याकरता अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये गेला. बाळ धाकुटे, आणि उपमन्यू एक बाळ धाकुटे, धाकटं बाळ आहे, वय लहान आहे, पण अरण्यामध्ये जाऊन भगवान शंकराची उपासना करायला लागले. आणि करता करता भगवान शंकर हे असं दैवत आहे, अल्प उपासनेनं सुद्धा ते संतुष्ट होतात. म्हणून त्यांना आशुतोष हे नाव पडलं. आशुतोष, आशु म्हणजे लवकर, तोष म्हणजे संतुष्ट होणारे. लवकरात लवकर संतुष्ट होणारी देवता जर कोण असेल, भगवान शंकर. प्रार्थना करता करता भगवान शंकरांना असं वाटलं, लहान मुलं आहे, काय उपासना करतो, कशा करता करत असेल, नाही याच्या काहीतरी वेगळं असेल असं म्हणून भगवान शंकरांनी इंद्राचं रूप धारण केलं त्याची परीक्षा घेण्याकरता. आणि इंद्राच्या रूपामध्ये भगवान शंकर उपमन्यू समोर प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर उपमन्यूला सांगितलं, बाबा काय पाहिजे तू बोल. उपमन्यूने बघितलं, त्याने विचारलं तुम्ही कोण, त्याने सांगितलं मी इंद्र आहे. भगवान शंकरच आहेत पण इंद्राच्या रूपात येऊन ते म्हणतात मी इंद्र आहे. म्हणे काय कशा करता माझ्याकडे आला, म्हणे तू काही तपाला बसलेला दिसलास, तुला काही पाहिजे असेल असं वाटलं म्हणून तुझ्याकडे आलो. नाही नाही म्हणे, मी तुमची उपासना करत नाही, मी भगवान शंकराची उपासना करतो. इंद्राच्या रूपातल्या भगवान शंकरांनीच त्याला सांगितलं, अरे त्या शंकराची उपासना करून तुझ्या पदरात काय पडणार, काय आहे त्याच्याजवळ म्हणून येणार. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी, आहेच काय त्याच्याजवळ, काही नाही. अरे हातामध्ये कवटी घेऊन भिक्षा मागतो, काय त्याला, अंगाला राख लावून बसतो, राहायला घर नाही, राहतो स्मशानामध्ये. चिता भस्मा लेटो गर्लमशनं दीपपट धरो, जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपती, कपाली भूतेशो भजती जगदीशैक पदवीन. काय त्याच्याकडे तुला मिळणार आहे. नाही नाही म्हणे, मी इंद्र आहे, माझी उपासना कर, मी तुला त्रैलोक्याचं राज्य देतो बाबा, माझी उपासना कर. हे ऐकल्यानंतर उपमन्यूने त्या इंद्राच्या रूपातल्या भगवान शंकरांना असं सांगितलं, अपिकीट पतंगो वा भवेयम शंकराज्ञया न तु इंद्राहम त्वया दत्तम त्रैलोक्यमपि कामये. तो उपमन्यू असं म्हणतो, अपिकीट पतंगो वा, कशाने, भवेयम शंकराज्ञया, शंकराच्या आज्ञेनं किड्या मुंग्याच्या जन्माला जाईन, पण इंद्रा तू दिलेल्या त्रैलोक्यावर सुद्धा लाथ मारीन. विठ्ठला विठ्ठला. म्हणून अन्य देवतांचा सुद्धा आश्रय अनन्यतेमध्ये होत नाही. अनन्यतेत जडाचा आश्रय होत नाही, अनन्यतेमध्ये जीवाचा आश्रय होत नाही, अनन्यतेमध्ये कर्माचा अंतरंग बहिरंग कर्माचा आश्रय होत नाही, अनन्यतेमध्ये देवतांतराचा आश्रय होत नाही. मग आश्रय कुणाचा होतो, एकट्याचाच आश्रय.
आश्रय होतो, दुसऱ्याचा आश्रय होत नाही. कुणाचा आश्रय होतो? परमात्म्याचाच आश्रय होतो. कोण परमात्मा? त्या परमात्म्याचं स्वरूप कळालं तरच त्याच्याबद्दलची ती अनन्यता आहे. कोण आहे बाबा, त्याचं स्वरूप काय आहे, ती अनन्यता सिद्ध होण्याकरता त्या परमात्म्याचा आणि आपला काय संबंध आहे हे एकदा आपल्याला कळालं की अन्याचा आपला तसा संबंध नाही म्हणून त्याग करता येतो, आणि याचा आपला तो संबंध आहे म्हणून जर स्वीकार करता येत असेल तर त्याचा आपला नेमका संबंध काय? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देवीची आजीवा प्रेम भावाची आभावा, 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 आजीवा प्रेम भावाची आभावा, देवीची आजीवा प्रेम भावाची आभावा, देवीची आजीवा प्रेम भावाची आभावा, देवीची आजीवा प्रेम भावाची आभावा, वाचुनी केशवानु नावले, वाचुनी केशवानु नावले, वाचुनी केशवानु नावले, वाचुनी केशवानु नावले, दिवे अनुसरली असोनी कानने, दिवे अनुसरली असोनी कानने, दिवे अनुसरली अजूनी काय, दिवे अनुसरली अजूनी काय. ज्ञानोबराय म्हणून त्याचा संबंध आपल्याला सांगतात. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा, म्हणून तुझं वाचोनी केशवा अनुनावडे. परमात्मा तू देवा, तू आमचा जीवाचा जीव आहेस, आमच्या प्रेम भावाचा भाव आहेस. या शब्दाचे अर्थ काय करायचे याच्याकरता स्वतंत्र चिंतन करावं लागेल. जीवाचा जीव म्हणजे काय? मनाचं मन, प्राणाचा प्राण, जीवाचा जीव हे शब्द ज्ञानोबरायांनी भगवंताकरता वापरलेले आहेत. त्याचा अर्थ काय करायचा आपल्याकडे आता वेळ नाही. प्रेमभावाचा भाव, भाव निर्माण करणारा, प्रेमभाव निर्माण करणारा अस्तित्व, या अर्थाने प्रेमभावाचा भाव. भाव शब्द आपल्याला दोन अर्थाने घेता येतो. भाव शब्द अस्तित्व, भाव अभाव, याच्यातला भाव हा एक शब्द. आणि प्रेमाची उत्कर्षाची अवस्था म्हणजे भाव. प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैः, असं आपण उज्ज्वल नीलमणीमध्ये पाहतो. त्या पद्धतीने कालच बोलताना मी हे बोललो होतो. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला सुद्धा भाव म्हणतात आणि प्रेमाच्या शेवटच्या अवस्थेला भाव अशीच संज्ञा. प्रेमाची पहिली अवस्था प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैः, आणि प्रेमाची अंतिम अवस्था अंत्यावस्था त्यालाही भाव असंच म्हटलं जातं. पण फरक काय आहे? दोन्हीतला फरक एवढाच आहे की प्रेमाची पहिली अवस्था जो भाव, तो भाव निर्माण झाल्यानंतर ज्याच्या ठिकाणी निर्माण होतो त्याच्यावर परिणाम करतो, ती पहिली अवस्था. आणि प्रेमाची शेवटची अवस्था म्हणजे भाव, तो भाव निर्माण झाल्यानंतर ज्याच्या संबंधानं निर्माण होतो त्याच्यावर परिणाम करतो, ती शेवटची अवस्था. मी माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण झाल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तर ती प्रेमाची पहिली अवस्था आहे. आणि माझ्या अंतःकरणात प्रेम निर्माण झाल्यानंतर देवाच्या डोळ्यातून पाणी आलं तर ती प्रेमाची शेवटची अवस्था आहे. विठ्ठला 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 तो परमात्मा आपल्याला प्राप्त व्हावा याच्याकरता त्या परमात्म्याचं वर्णन केलं. आणि वर्णन करून वेगी आणावा तो सये, जीवे अनुसर घे अजून का नये. वेगी आणावा तो सये, प्राण माझा, तो माझा प्राण आहे, तो मला लवकरात लवकर परत आणून द्या. ही भाषा आपल्या सख्यांना ज्ञानोबराय गोपिकेच्या रूपामध्ये बोलून दाखवतात. मला आणून द्या. या गोपिका कोण आहेत? सख्या कोण आहे? दुसरं तिसरं कोणी नाही, ज्ञानोबराय हीच सखी आहे. ज्ञानोबरायांना आणून देणारी सखी कोण? ज्ञानोबराय. आणि ज्या सखीला त्यांना आणून द्यायचंय ती कोण? तेही ज्ञानोबराय.
हा, ते ज्ञानोबराय. तुझं वाचोनी केशवा, याच्यातला केशव शब्द कुणाकडे लागला? ज्ञानोबरायांचं मन हेच केशव झालं, ज्ञानोबरायांचं मन हेच सखी झालं, आणि ज्ञानोबरायांचं मन हेच विरहात गेलं. त्यामुळं ते मन काय आहे, आता ते थोडंसं विस्ताराचा विषय. मनाच्या संबंधानं जो विचार केला गेला, ज्ञानोबरायांनी अनेक ठिकाणी केला. देखील तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजेन प्राण आपुलागे माय. या मनाचा विचार करताना हा विचार थोडासा केला पाहिजे. मन ही काय संकल्पना आहे? मनावर सगळं आहे, सगळं मनावर आहे. मानलं तर सगळं आहे, आणि नाही मानलं तर काहीच नाही. मानलं तर सगळं आहे, आणि नाही मानलं तर काहीच नाही. ते गौडपादाचार्यांनी कारिकेमध्ये एके ठिकाणी याचा विचार करताना असं म्हटलंय, मनोमात्रमिदं सर्वं यत्किंच सचराचरम मनसोही अमनी भावे द्वैतम नैवोपलभ्यते. कारिका, या कारिकेमध्ये गौडपादाचार्य असं म्हणतात की हे सगळं मनानं निर्माण केलं. मनोमात्रम इदम सर्वम यत्किंच सचराचरम, जे काही चर आचर जे काही निर्माण झालं हे कुणी निर्माण केलं? मनोमात्रम इदम सर्वम, हे सगळं मनानेच निर्माण केलं. आणि त्या निर्माण करणाऱ्या मनाला आपण अमनी भावाला नेलं. मनसोही अमनी भावे द्वैतम नैवोपलभ्यते. ज्ञानोबरांची भाषा जर बोलायची झाली तर नाते समुद्राची होऊन ठेले, देवी चित्ताचे चैतन्य झाले, यातायात निमाले घनानंद जे. हे ज्ञानोबरांचं म्हणणं त्याच अर्थाने आपल्याला विचारात घ्यावं लागतं. मन उन्मन होणं म्हणजे काय? मनसोही अमनी भावे, हाच अर्थ आपल्याला करावा लागतो. हे अमनी भाव म्हणजे काय याचा विचार मला आत्ता करण्याचा, परंतु मुद्दा हा आहे की हे मन काय आहे नेमकं. ज्ञानोबरायांचं मन गोपिका झाली, ज्ञानोबरायांचं मन केशव झालं, ज्ञानोबरायांचं मन ज्ञानोबराय झाले. हे काय? मन नावाची काही वस्तू आहे का? ज्ञानोबराय काय म्हणतात? वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे, जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. याच ओवीमध्ये आपण नेहमी हे म्हणतो की ज्ञानोबरायांनी मन नाहीच असं सांगितलं. हे आपण नेहमी म्हणतो. कशावरून? वाया मन हे नाव एरवी कल्पनाची, मन ही एक कल्पनाच आहे असं आपण म्हणतो. पण ज्ञानोबरायांनी तसं म्हटलं नाही बरं का. म्हणजे मला काय वाटतं त्याच्यावर बोलतो. सगळीच मोठी मंडळी माझ्यासमोर आहे, चुकलं तर कान धरा. काय आहे, कालच बोललो कुठंतरी मी. ते वाया मन हे नाव, हे बरोबर आहे. एरवी कल्पना आहे ती, हो, एरवी कल्पना आहे. एरवी शब्दाची योजना ज्या अर्थी ज्ञानोबराय करतात त्या अर्थी तो अपवाद मानावा लागतो, तो अपवाद मानावा लागतो. एरवी तरी मी मूर्ख, म्हणजे ज्ञानोबरायांनी स्वतःला मूर्ख म्हणून घेतलं असा अर्थ होतो काय? होत नाही. हा, परितेथ असे एक आधारू जेणे बोले मी सदरू सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. पण तिथं एक आधार आहे, ज्याच्या आधारानं मी हे बोलतोय, गीतेवर भाष्य करतो आहे. हे करणं सोपं नाही, पण मला एक आधार आहे, सद्गुरूंचा आधार आहे. सद्गुरूंच्या आधारावर मी हे धाडस केलं. एरवी म्हणजे सद्गुरूंचा आधार नसता तर मी मूर्ख. परितेथ असे एक आधारू एरवी, जर तो आधार नसता तर मी मूर्ख ठरलो असतो. पण तिथं आधार आहे असं जर मी म्हणत असेल तर मी मूर्ख ठरलो काय? नाही. म्हणजे एरवी शब्दाने जर अपवाद सांगायचा असेल तर वाया मन हे नाव एरवी कल्पना आहे. जर आपण त्याला तसं नाव नाही दिलं तर ती कल्पना आहे. पण आपण जर त्याला सिद्ध केलं, कारण दुसऱ्या बाजूने काय आहे, अंतःकरण म्हणजे काय आहे, पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे की नाही. मग परिणाम म्हणून स्वीकारल्यानंतर त्याला व्यावहारिक सत्ता तरी तुम्ही द्याल की नाही. परिणामाला व्यावहारिक सत्ता येते की नाही? येते. मग परिणामाला जर व्यावहारिक सत्ता येत असेल तर मनाला कमीत कमी तुम्हाला व्यावहारिक सत्ता परिणाम म्हणून द्यावी लागेल की नाही. जर मनाला व्यावहारिक सत्ता देता येत असेल तर तिला आपल्याला एकदम कल्पना म्हणता येणार नाही. मग ते मन आपल्याला कुठेतरी स्वीकारावं लागतं. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या, भाग गेला क्षीण गेला. मग हे मन जर कल्पना असेल तर कुठं धावलं काय, न धावलं काय, काय फरक पडतो? हे सांगायचं कारण काय? ज्ञानोबरायांचं मन हे काय आहे याचा सुद्धा एक स्वतंत्र विचार आहे. त्याच्याकरता स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आपण थोडा विचार करा. ज्ञानोबराय त्या परमात्म्याचं वर्णन करतात आणि त्या परमात्म्याची आपल्याला प्राप्ती व्हावी याच्याकरता तळमळीनं सांगतात की तो परमात्मा फार चांगला आहे. तो परमात्मा कसा आहे, तो आपल्याकडे वेगाने यावा, तो आपला प्राण आहे. हे सांगताना ज्ञानोबराय म्हणतात तो परमात्मा आहे कसा बाबा, त्याचा विचार ज्ञानोबरायने अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये केलेला दिसून येतो. भाग्य सुंदरू सौभाग्य सुंदरू
सागरू लावण्य सागरू लावण्य सागरू सागरू बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू देवीवरू श्री बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू देवीवरू श्री जीवे अनुसरली जीवे अनुसरली जीवे अनुसरली तो परमात्मा कसा आहे? सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू. सौंदर्य आणि लावण्य या दोन संकल्पना उज्ज्वल निलमणींनी वेगवेगळ्या केल्या आहेत बरं का. आपण लावण्यालाच सुंदर म्हणतो आणि सौंदर्यालाच लावण्य म्हणतो, पण तसं आपल्याला करता येणार नाही. सुंदरपणा वेगळा आणि लावण्य वेगळं, याच्यातला फरक काय आहे याचा विचार आत्ता मला करायचाच नाही. ज्ञानोबारांनी सुद्धा अनुभवामृतामध्ये या संबंधातले काही खुलासे केले आहेत, बारकाईचे खुलासे आहेत, पण आपल्याला त्याचा विचार करता येऊ शकतो. काय असतं साधारण जर बोलायचं झालं तर इंद्रिय मापात असणं हे लावण्य असतं, आणि इंद्रिय मापात नसतानाही शरीर चांगलं दिसणं हे सौंदर्य असतं. विठ्ठला विठ्ठला मला त्याच्यात अडकायचं नाही, पण परमात्मा कसा आहे? सौभाग्य सुंदर, तो सुंदरही आहे आणि लावण्याचा सागर आहे. त्याची इंद्रियही मापात आहे, म्हणजे बाकी सगळं चांगलं आहे. काय करावी ती 32 लक्षणे? नाक नाही त्याने वाया गेली, म्हणजे हे लावण्य नाही राहिलं, त्याच्यामध्ये नाही राहिलं. काय आहे याच्यात? लावण्याचा संबंध हा व्यक्तिनिष्ठतेशी कधीच येत नाही. सौंदर्यशास्त्राचा विचार केला तर लावण्याचा संबंध व्यक्तिनिष्ठतेशी येत नाही, सौंदर्याचा संबंध व्यक्तिनिष्ठतेशी. जाऊ द्या, काय त्याच्यात अडकायचं कारण आहे आपल्याला. परंतु सौभाग्य सुंदरू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. काय आहे? विष्णू सहस्त्रनाम भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी परमात्म्याचं एक नाव आलंय सुंदर. उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचना अर्को वाजसन शृंगी जयंत सर्व विजयी. इथं परमात्म्याचं नाव आलंय सुंदर. त्या सुंदर शब्दावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी असं भाष्य केलंय, विश्वातिशायी सौभाग्यशालीत्वात सुंदर. विश्वातलं सगळं सौभाग्य ज्याच्या वाट्याला येतं त्याला सुंदर म्हणतात. म्हणजे सौभाग्याचा आणि सौंदर्याचा संबंध आचार्यांनी जोडून दिला. ज्ञानोबारांनी तो तसा स्वीकारला. सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू. जीवे अनुसरलीये अजूनही का नाहीये, वेगी आणावा तोसये प्राण माझा. ज्ञानोबाराय त्या परमात्म्याबद्दलचा विरहभाव व्यक्त करतात. अंतःकरणातली अनन्यता, अंतःकरणातलं अत्यंतिक प्रेम या परिभाषेतून ज्ञानोबारांनी व्यक्त केलेलं आहे. त्याचं चिंतन आपण थोडंसं केलं पाहिजे. तो परमात्मा कसाही असो, त्याने काही करो, त्याच्याबद्दलची अनन्यता न ढळली पाहिजे, याचा विचार ज्ञानोबारांनी इथं आपल्याला बोलून दाखवलेला आहे. असुंदर सुंदरो शेखरो सुंदर शेखरो वा गुणैर्विहीनो गुणीनाम वरवा द्वेषी मैस्यात करुणांबुधीरवा. काही जरी असलं तरी श्रीकृष्णस्य एवाय गतिर्ममायम. माझी गती एकच आहे, भगवान श्रीकृष्ण. मग तो सुंदर आहे का नाही? असुंदर सुंदर शेखरोवा. तो सुंदर आहे का असुंदर आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. गुणैर्विहीनो गुणीनाम वरोवा. गुणहीन आहे का गुणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे मला घेणं देणं नाही. द्वेषी मैस्यात करुणांबुधीर व्हा. तो माझा द्वेष करतो का तो माझ्यावर कृपा करतो मला घेणं देणं नाही. पण श्रीकृष्ण से एवाय गतिर्ममायम. पण माझी गती एकच आहे, भगवान श्रीकृष्ण. म्हणून त्याला तुम्ही आणलं पाहिजे हे ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. त्याचा विचार आपण थोडासा केला पाहिजे आणि तशी अनन्यता आपल्या ठिकाणी आली यावी याच्याकरता म्हणून आपणही प्रयत्नशील असलं पाहिजे. काय होतं एक लक्षात घ्या, आमच्याकडे तशी अनन्यता नाही 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 म्हणून वाईट वाटून घेण्यापेक्षा तशी अनन्यता यावी याच्याकरता जेवढ्या लवकर प्रयत्न केला तेवढ्या लवकर ती आपल्याकडे येईल की नाही. नाही म्हणून शोक करण्यापेक्षा येण्याचा प्रयत्न लवकर करणं हे जास्त श्रेयस्कर. आम्हाला मानसशास्त्रामध्ये एक प्रयोग दिला होता महाराजांनी. त्याने असा प्रश्न विचारला, मागे मी बोललोही असेल कदाचित, की 2 पोते बटाटे जर लवकरात लवकर सोलायचे असतील तर काय करा? मार्ग काय, उपाय काय त्याला? 2 पोते बटाटे लवकरात लवकर सोलायचे, त्याला उपाय काय? तुम्हाला कुणालाही माहित नाही, मला माहिती आहे. मी घरी हे कामं करत नाही पण तरी सांगतो
मानसशास्त्र म्हणून सांगतो, 2 पोते बटाटे लवकरात लवकर सोलायचे असतील तर एकच उपाय आहे, पहिला बटाटा आत्ता सोलायला घ्या. दुसरा उपाय नाही त्याला काही. तुम्ही जेवढ्या लवकर ते काम सुरू कराल तेवढ्या लवकर ते संपुष्टात येईल, दुसरा मार्ग नाही. तसं आपल्याला जर ही अनन्यता, हे भगवंताविषयीचं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण करून घ्यायचं असेल तर आमचं कधी होणार, आम्ही जीवच आहोत, आम्हाला हे होतच नाही, आमच्याच्याने होत असतं काय, हे रडत बसण्यापेक्षा या क्षणी सुरू झालं पाहिजे, तर ते लवकरात लवकर आपल्या ठिकाणी ते निर्माण होईल. याच्याशिवाय दुसरा जवळचा मार्ग उपलब्ध नाही, हे आपण लक्षात घ्या. मग ते तसं व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? काही नाही, भजन केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे, याच्या पलीकडे दुसरं काय केलं पाहिजे? एवढंच आपण केलं पाहिजे. तसं करण्याची सद्बुद्धी, सामर्थ्य संतांनी तुम्हाला आम्हाला द्यावं, याच्याकरता त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. मला कल्पना आहे विठोबा रुक्माई भजन व्हायचं आहे, ही कल्पना आहे. फक्त 1-2 भावना माझ्या अंतःकरणात आहेत, तेवढ्या या कीर्तनाच्या अंतिम क्षणी थोडंसं बोलून दाखवतो. एक भावना ती म्हणजे यावर्षी आपण स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या पुण्यतिथीचं शताब्दी वर्ष म्हणून आपण सर्वत्र साजरं करतो. सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे. आपल्या परीने जी जी मदत या उत्सवाकरता करता येईल ती आपण केली पाहिजे. इथं येऊन राहणं, इथं येऊन मदत करणं, इथं येऊन पंक्ती वाढणं, इथं येऊन अंथरुण घालणं, इथं येऊन टाळ घेऊन उभं राहणं, इथं येऊन ओझी वाहणं, जे जे काही आपल्याला करता येणं शक्य आहे त्याच्याकरता आपण दिलेल्या कालावधीमध्ये इथं येऊन ती सेवा केली पाहिजे. कारण ही सेवा प्रत्यक्ष जोग महाराजांची सेवा आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. एक गोष्ट. दुसरा थोडासा विचार आहे, तोही आपण पहा की आपल्याला इथं येणं शक्य आहे, त्यावेळेला आपण येऊ, हे जरी खरं असलं तरी माझी दुसरी विनंती अशी आहे की आपल्या गावागावामध्ये जे उत्सव होतात त्या सर्व उत्सवांना आपण जोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने एवढं जरी म्हटलं तरी ती जोग महाराजांची सेवा होणार आहे. आपल्या गावातला उत्सव असू देत, आपल्या घरातला उत्सव असू देत, काही असू देत, आपल्या घरामध्ये, मी तर म्हणतो आपल्या घरामध्ये बारसं का असे ना, पण म्हणा ना, जोग महाराजांच्या कृपेनं त्यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दी वर्षाच्या उत्सवाच्या निमित्ताने आमच्या घरामध्ये मुलाचं नाव ठेवण्याचा मोठा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. काय बिघडलं काय? कारण ह्याच्यावर जोग महाराजांची कृपा नाही का? याच्यामध्ये नक्कीच आहे ना. आपण सगळेच त्यांचे दास आहोत, आपण सगळेच त्यांची अंकित आहोत. याच्याकरता आपण सर्वांनी ते प्रयोजन आपल्या कार्यक्रमाचं म्हणून ठेवलं पाहिजे. ही दुसरी गोष्ट. एक महत्त्वाची जी दुसरी भूमिका आहे ती बोलून दाखवणं माझ्या अंतःकरणात, माझ्या शब्दाच्या मर्यादेमध्ये बसणारं नाही, पण तरीसुद्धा मी बोलून दाखवतो. वारीचं हे निमित्त आहे. वारीचं एकादशीचं हे कीर्तन आम्ही दरवर्षी करतो, पण यावर्षी हे कीर्तन करताना अंतःकरणाला कुठंतरी चटका आहे, अंतःकरणामध्ये कुठंतरी एक विचित्र अवस्था आहे. कारण मी सगळे बघतोय, पण माझे बाबा मला कुठं दिसत नाहीत. याच्यामध्ये शोध घेतो सकाळपासून, वारीला आल्यापासून. गर्दीमध्ये एखादी व्यक्ती तशी दिसली तरी मनाला बरं वाटेल, असं वाटावं याच्याकरता शोध घेतो. आज इथं कीर्तन आहे, दरवर्षी करतो, परंतु बाबांची ती उपस्थिती अंतःकरणाला जे समाधान देणारी होती, बाबांची ती उपस्थिती अंतःकरणाला, कीर्तनाला आश्वस्त करणारी होती. उभं राहिलं आणि बाबांकडे बघितलं की त्यांच्या डोळ्यातून करायचं, तू कीर्तन कर, मी आहे तुझ्या मागे, तू कर, मी तुला सांभाळून घेतो, मी घेतो तुला सांभाळून. 3 नंबर दिंडीमध्ये चालत असल्यापासून बाबांनी सांभाळत एवढं केलंय मला. पहिला चातुर्मास माझा सुरू झाला तेव्हापासून बोटाला धरून बाबांनी जे उभं केलंय, आत्तापर्यंत बाबांनी माझी साथ सोडली नाही, कधी मला उघड्यावर टाकलं नाही. पण या वर्षीचा चातुर्मास खरोखर आम्हाला उघड्यावर पडल्यासारखं झालं. मला डोक्यावरचं छप्पर आमचं उडून गेलं असं वाटावं, असा बाबांचा वियोग आहे. म्हणून वेगी आणावा तो सय प्राण माझा, हे भगवंताकडे लावण्यापेक्षा आमच्या बाबांकडे लावावं आणि देवाला म्हणावं वेगी आणावा तो सय प्राण माझा, असं वाटावं. अशी बाबांची खरी आमच्यावर खरं प्रेम बाबांनी केलं. किती प्रेम करावं त्याला अंत नाही, त्याला मर्यादा नाही. जोग महाराजांच्या या पुण्यतिथीच्या शताब्दी उत्सवामध्ये सगळा आनंद आहे, काही कमी पडत नाही, काही नाही, जोग महाराजांचीच कृपा आहे. पण एवढ्या भव्य दिव्य कार्यक्रमाला कुठंतरी एक दुःखाची झालर लागली आहे की हा उत्सव जर बाबांनी बघितला असता तर बाबांनाही आनंद वाटला असता आणि बाबांनी तो बघितला याचा आपल्यालाही आनंद वाटला असता. परंतु आज बाबा नाहीत, याचं दुःख अंतःकरणामध्ये आहे. ते दुःख आम्ही जाईपर्यंत, हा देह पडेपर्यंत ते दुःख आमच्या अंतःकरणामध्ये राहणारच आहे. याच्याबद्दल कोणताही विकल्प आमच्या अंतःकरणामध्ये नाही. मी वारंवार हे बोलून दाखवलं आहे, बाबांच्या समोर बोलून दाखवलं आहे. बाबांना आवडलं नाही पण तरी मी ते बोलून दाखवलेलं आहे. बाबांचे इतके उपकार आहेत महाराज आमच्यावर, माझ्या व्यक्तिगत जीवनावर तर इतके उपकार आहेत. माझ्या परंपरेवर बाबांनी प्रेम केलं, आमच्या दोघाही बंधूवर खूप प्रेम बाबांनी केलं, खूप प्रेम बाबांनी केलं, त्याला अंत नाही.
पण माझ्यावर विशेषत्वाने केलं. याचं कारण का? कारण मी अपंग होतो, मी लहान होतो, मला कळत नव्हतं, मला स्वर कळत नव्हता, मला वेदांत कळत नव्हता, मला ज्ञानेश्वरीचं प्रवचन माहिती नव्हतं, कीर्तन कसं करावं माहिती नव्हतं. जो अपंग असतो ना त्याच्यावर आईचं खरं प्रेम असतं. तसं बाबांनी मला खूप सांभाळून घेतलं. आणि खरं आता जर प्रत्यक्ष बोलूनच दाखवायचं ठरवलं आणि शब्दाची ओढाताण करून जर बोलायचं ठरलं तर एवढंच म्हणू शकतो की माझ्या कातड्याचे जोडे करून जर बाबांना मी घातले असते तरी सुद्धा बाबांचे उपकार या जन्मामध्ये मी फेडू शकलो नसतो. इतके अनंत उपकार माझ्यावर बाबांचे. त्या बाबांचं आज दर्शन होत नाही याचं दुःख आहे. ही सगळीच मंडळी माझ्यावर प्रेम करणारी आहे. सतुबुवा इथं उपस्थित आहे, पंढरीनाथ महाराज आहेत, आमचे काका आहेत, महेश महाराज आहेत, या बाजूला सगळे आहेत, माऊली आहेत, परमेश्वर महाराज आहेत, सगळे आहेत. आमचे सगळीच मंडळी आमच्यावर प्रेम करणारी, सगळीच मंडळी, कोण नाही असं नाही. पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कुठं ना कुठं तरी बाबांची एखादी मूर्ती जर उभी असती, ते म्हणत नसत, नंतरच्या काळामध्ये ते काही प्रमाण म्हणत नसत, ते शामवांनाच म्हणायचे. म्हटलं की श्याम महाराज म्हणायचे आमचे. पण तरी सुद्धा बाबांची नुसती उपस्थिती असली तरी वातावरण असं भरून आणि भारून गेल्यासारखं व्हायचं. बाबांच्या उपस्थितीनं वातावरण भरून नाही जायचं, भारून जायचं अशी बाबांची उपस्थिती. पण आज ते दुःख अंतःकरणाला आहे, त्यांचा वियोग आहे, त्यांची अनुपस्थिती ही मनाला चटका लावणारी आहे. म्हणून थोडंसं बोललो. खरं म्हणजे काय, आता सगळीच मंडळी आपल्याला प्रिय असतात याच्याबद्दल वाद नाही. संस्थेमधला कोण महात्मा असा आहे की जो आपल्याला प्रिय नाही? सांगावं. सगळेच महात्मे आपल्याला प्रिय आहे. आत्ता उपस्थित असणारे आणि याच्यापूर्वी झालेले सगळ्यांप्रतीच आपल्या अंतःकरणामध्ये नितांत श्रद्धा आहे, त्यांच्याबद्दल नितांत प्रेम आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण बाबांची भावना वेगळी होती, बाबांबद्दलची भूमिका वेगळी होती. साधकाचा मायबाप हे शब्द ज्यांना यथार्थतेनं लागू पडावेत असं जर कोण असेल तर ते बाबा. साधकाचा मायबाप दरुशने हरेताप. खरोखर बाबा साधकाचे मायबाप होते, खरोखर मायबाप होते. त्या बाबांची उपस्थिती आज नाही याचं दुःख जरी असलं तरी मला याची नेमकी कल्पना आहे की जर आपल्या या सगळ्या उत्सवामध्ये जोग महाराजांच्या कृपेनं परिपूर्णता येणार आहेच आहे आणि ती येणार असेल आणि या सगळ्या उत्सवाच्या सेवेने जोग महाराज संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देणार असतील तर ते या शताब्दी उत्सवामध्ये ते निश्चित कुठं ना कुठं तरी उपस्थित राहतील. पण माझी एवढी खात्री आहे की उपस्थित होताना एका हाताला बाबांना धरून आणल्याशिवाय जोग महाराज सुद्धा राहणार नाहीत. ते आपल्याकरता बाबांना एका हाताला धरून आणतील अशी माझी खात्री आहे, अशी माझी श्रद्धा आहे. ही झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. रखुमाये